लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 16वा हप्ता वाटप या ठिकाणी आता संपलेलं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना 16वा हप्ता भेटलेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी अजून पण 16व्या हप्त्यापासून मुकलेले आहेत. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला 16वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्याचबरोबर आता आतुरता लागली आहे म्हणजे पुढच्या हप्त्यांची. बघा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, निवडणुका या तारीखा जाहीर झालेल्या आहेत. मग 16वा हप्ता भेटल्यानंतर आता 17वा हप्ता, 18वा हप्ता, 19वा हप्ता हे 3 हप्ते एकत्र भेटणार का? 4,500 रुपये तुम्हाला अकाउंटला येणार का? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार. लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि लाडक्याताई बरेच म्हणत असतील की सर आज सकाळपासून तुमचा व्हिडिओ का पडला नाही, गुरुदादा तुमचा व्हिडिओ का पडला नाही, तर त्याचं कारण आहे लाडक्यानो तुमच्यासाठी मी खूप झटत आहे. बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या माणसांना मी भेटायला गेलो होतो. तुम्हाला त्याचे फोटो पण लवकरात लवकर मी दाखवणार आहे, काळजी करायची गरज नाही. लाडक्यानो बघा तुमच्यासाठी खूप मोठा लढा मी निर्माण करत आहे, खूप मागण्या या ठिकाणी मी करत आहे आणि फोनद्वारे देखील बऱ्याच या ठिकाणी मोठ्या मान्यवरांना आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांच्या पी असतील त्यांच्याशी चर्चा मी या ठिकाणी करत आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. कारण की आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झाल्या तर बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी फायदा होणार आहे. तर वेळ नाही वाया घालता व्हिडिओला तर सुरुवात करूया. डायरेक्ट आता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे की हा जो पुढचे हप्ते असणार आहेत ते निवडणुकीच्या आधी जर भेटले तर काय होणार आहे आणि निवडणुका लागल्यानंतर नेमकं काय होणार आहे. तर कोणाकोणाला लाडक्या बहिणींना असं वाटतंय की बाबा हा 4,500 रुपयाचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, म्हणजेच कोणता पुढचे जे हप्ते असणार आहेत 16वा, 17वा, 18वा, 19वा हप्ता आम्हाला एकत्र भेटायला पाहिजे, निवडणुकीच्या अगोदर भेटायला पाहिजे. आणि लाडक्या बहिणींनो अशक्य काहीच नाही. जर आपण व्यवस्थित एकजुटीने काम जर केलं तर निवडणुका आलेल्या आहेत, सरकारला या ठिकाणी पैसे टाकावेच लागतात. कारण की त्यांना लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाहीये, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. लाडक्या बहिणींना आपल्या सर्वांची शक्ती जर एकवटली, आपण सगळ्यांनी जर खंबीरपणे मागणी केली तर नक्कीच पुढचे हप्ते भले 4,500 रुपये नाही भेटणार पण पुढचा 17वा 18वा हप्ता तरी कमीत कमी भेटेल. 17वा 18वा जर नाही भेटला तर 17वा तरी हप्ता भेटेल. कारण की निवडणुका आचारसंहिता लागलेल्या आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि जर आपण मागण्या करत राहिलो तर 100% आपल्याला हप्ते या ठिकाणी भेटतील. आणि जर नाही मागणी केली तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट जानेवारी महिन्याच्या पुढे तुम्हाला हप्ते वाटप होतील. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आपण ज्या मागण्या करत आहोत त्याला तुम्ही सपोर्ट करा. तर लाडके बहिणींनो तुम्हाला असं वाटते का 4,500 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत? आणि ज्या लाडक्याताई मागच्या आहेत कोणत्या 12वा, 13वा, 14वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये, ज्या लाडक्याताईंना मागचे पण हप्ते भेटले नाहीये त्यांना पण आपण सरकारकडे मागणी करत आहोत की त्यांचे पण लवकरात लवकर हप्ते वाटप व्हायला पाहिजे. चला आता वेळ नाही वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा, 18वा, 19वा हप्ता या ठिकाणी निवडणुका पूर्वी भेटणार आहे का या ठिकाणी आपण बघणार. सरकार नेमका निर्णय कधी घेणार आहे ई केवायसी बाबत. बघा लाडक्याताईंनो खूप 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 या ठिकाणी तुमच्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय. तुम्हाला खोटं नसेल तर तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतो. पण लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी या ठिकाणी ई केवायसी बाबत खूप मोठी या ठिकाणी मी हालचाल या ठिकाणी करत आहे, मोठा पुढाकार घेतलेला आहे. या ठिकाणी आमदार साहेब, खासदार साहेब असतील, मंत्री साहेब असतील, आदित्य तटकरे मॅडमच्या देखील असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट या ठिकाणी मी फिरवत आहे. सगळ्यांना मी या ठिकाणी पर्सनली सांगत आहे किंवा जे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी असतात त्यांना पण या ठिकाणी आपले या ठिकाणी मेसेज जात आहेत की लवकरात लवकर ई केवायसी संदर्भातला मोठा निर्णय व्हायला पाहिजे. की ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा ज्यांची ई केवायसी चुकलेली आहे आणि ज्यांची ई केवायसी अपडेट होत नाहीये आणि ज्यांना ई केवायसीच करता येत नाहीये त्यांचं नावच यादीमधून काढून टाकले, तर अशा लाडक्याताईंनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम होतोय ई केवायसी संदर्भात ते पटपट सांगायचंय. कारण की आपण आवाज उठवत आहोत, आपण शांत बसलेलो नाहीये. तुमच्यासाठी लाडक्याताईंनो पुढाकार घेतलेला आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि नेमका 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, जीआर कधी येणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्याताईंनो बघा, एक गोष्ट तुमच्यासाठी सांगतोय, हा तुमचा ट्रिस गुरुदादा शांत बसलेला नाही. हा गुरुदादा तुमच्यासाठी लढत आहे. हे मागणी पत्र जवळजवळ आपल्याच्या परीने मोठ्या डायरेक्ट आमदार खासदार साहेब असतील, त्यांचे पीए असतील, अधिकारी साहेब असतील, सगळ्यांना हे मागणी पत्र पोहोचलेले आहेत. लाडक्याताईंनो पर्सनली पण या ठिकाणी मी भरपूर सारे चर्चा चालू आहेत. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो आता परत सांगतोय मागण्या काय आहेत, तुम्हाला या मागण्याला काय वाटतंय, तुमच्या अजून काही ऍडिशनल मागण्या असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. चला
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ई-केवायसी मुदतवाढ झालीच पाहिजे. बघा सगळ्यात पहिली गोष्ट, आता बघा हप्ते भेटायचं त्याच्यावर मी नंतर बोलतो, 4,500 रुपये हप्त्याबद्दल मी नंतर बोलतो. आधी महत्वाच्या पॉइंटवर मी बोलणार आहे, कारण की राहिलेत फक्त 6-7 दिवस. 6-7 दिवस पण का म्हणतोय, कारण की शेवटचे 2-3 दिवस तर ते सर्व्हर डाऊन होणार आहे किंवा सर्व्हर काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे, एवढा लोड सहन होणार नाही सर्व्हरला, त्याच्यामुळे वेबसाईट बंद पडणार आहे आणि लास्टचे 2-3 दिवस तर ई-केवायसी होणारच नाहीये, ही तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. त्याच्यामुळे राहिलेल्या 3-4 दिवसामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आणि आपण जवळजवळ बघा हे 10-15 दिवसापासून ही मागणी करत आहोत सरकारकडे. आपण वेळोवेळी सांगत आहे की मुदतवाढ झाली पाहिजे. सरकारने ऑफिशियल नोटिफिकेशन काढलं पाहिजे किंवा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितलं पाहिजे. त्या मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम असतील, कोणी पण असो, त्यांनी ऑफिशियली सांगायला पाहिजे की ई-केवायसी ची मुदतवाढ 18 नोव्हेंबर पासून पुढे वाढवली. भले 15 दिवस द्या, 20 दिवस द्या, 1 महिना द्या, पण त्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी काहीतरी पुढचे पाऊल उचलता येतील. पण मुदतवाढ सगळ्यात अगोदर झाली पाहिजे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघा महाराष्ट्रामध्ये आपलं हे जे ट्रिक्स गुरु चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं चॅनल आहे, आवाज उठवणारं सगळ्यात मोठं चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारकडे मागणी करत आहे, लाडक्या बहिणीच्या वतीने मागणी करत आहे की आम्हाला ई-केवायसी मध्ये मुदतवाढ झालीच पाहिजे, ऑफिशियल नोटिफिकेशन आलंच पाहिजे. पहिली आपली मागणी असणार आहे. दुसरी मागणी आहे, पती आणि वडील नाहीयेत किंवा ज्यांना पती पासून त्या लांब राहतात अशा लाडक्या ताईंना दुसरं ऑप्शन यायला पाहिजे. दुसरा आधार कार्ड कुणाचा टाकायचा? आणि परत सांगतो लाडक्या ताईंनो, चुका करू नका. पती नाहीयेत, वडील नाहीयेत म्हणून बऱ्याच लाडक्या ताईंनी काय केलंय, कुणाचा तरी नातेवाईकाचा नंबर देऊन टाकलाय, कुणी तर कुणी आईचा नंबर देऊन टाकलाय, कुणी भावाचा नंबर देऊन टाकला. हे चालणार नाही लाडक्या ताईंनो, कारण की सरकारने कुठं GR मध्ये सांगितलेलं नाहीये. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी सांगतोय. जर कुणी म्हणत असेल की सर माझा आधार कार्ड नंबर मी पहिल्या स्टेप मध्ये टाकलं, दुसरं आधार कार्ड माझे पती नाहीयेत, वडील नाहीत, मग कुणाच तरी मी नातेवाईकच टाकू का, चालतंय का? बरं ठीक आहे सर, आधार कार्ड टाकल्यानंतर ते सक्सेसफुल आलं, मग काय होईल? तर लाडक्या ताईंनो बघा, पडताळणी ज्यावेळेस होईल, तुमच्या रेशन कार्डवर त्या माणसाचं नावच दिसलं नाही पुढच्या, किंवा तुम्ही जर तुमचे जर पती किंवा वडीलच ते दिसले नाही तुमच्या नावामध्ये त्यांना, तर या ठिकाणी तुमचं आज ना उद्या म्हणजे 1 महिना 2 महिने तुम्हाला हप्ते भेटतील, पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर पुढे जाऊन तुम्ही पडताळणीमध्ये अडकणार आणि तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या, कारण की सरकारने कुठंच सांगितलं नाही ह्यांचं आधार कार्ड जोडा, त्यांचं आधार कार्ड जोडा, सांगितलेलं नाहीये. त्याच्या स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय पती किंवा वडील दोनच सांगितलेले ऑप्शन, त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्ही काही जोडायचं नाही. लाडक्या बहिणींनो, एक कळकळीची विनंती आहे आणि सरकारकडे आपली लवकरात लवकर विनंती आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये याच्यावर तुम्ही ऑप्शन द्या, लवकरात लवकर ऑप्शन द्या, ही सरकारकडे विनंती आहे. चला पुढचं आहे बघा, ई-केवायसी करताना चुका झाल्यात अशा कोणी लाडक्या ताई आहेत का? पटपट सर्वांनी नाव सांगायचंय. ई-केवायसी करताना चुका झाल्यात. सर आमचं कुठंतरी जातीचं काहीतरी जोडताना चुकलंय सर, आधार कार्ड दुसऱ्याचं देऊन बसलो, आम्ही फसलो सर आधार कार्ड देऊन, नेमका आता आम्हाला नवीन आधार कार्ड जोडता येईल का? किंवा काही जण म्हणतात त्या ठिकाणी होयच्या ऐवजी नाही झालंय, नाहीच्या ठिकाणी नाहीच झालंय, काय असं झालेलं आहे का? चुका झालेल्या आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं काय चूक झाली ती कमेंट बॉक्स सांगा. कारण की तुमचे हे जे स्क्रीनशॉट आहेत, तुम्ही जे कमेंट्स टाकतात, ते मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना दाखवत आहे. आमदार साहेब, खासदार साहेब ज्यांना मी भेटायला जातो त्यावेळेस त्यांना मी हे दाखवत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, लिस्ट करत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी आपले पटपट सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा 12वा 13वा आणि 14वा हप्ता मिळालेला नाही अशा कोणी लाडक्या ताई आहेत का, ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही पण 15वा 16वा हप्ता भेटलाय? अशा कोणी लाडक्या ताई असतील, कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हे 3 हप्ते मिळाले नाहीत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की सरकारकडे परत विनंती करायची आपल्याला, ह्या मागण्यात सगळ्या लाडक्या जाणो. आणि तुमचा हा गुरुदादा, ट्रिक्स गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. बघा महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना पाठिंबा तुम्ही सगळ्यांनी द्यायचा आहे, सगळ्यांनी आपण पुढाकार घेतलाय, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ई-केवायसी करताना यादीत नाव नाहीये असं कोणाचा प्रॉब्लेम होतोय, पटपट सर्वांनी सांगायचंय. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदेशीर माहिती आपण देत आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, मागण्या आपण करत आहोत, सपोर्ट करा आणि खाली तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, सहमत आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकायचंय. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.